एक छोटंसं बेसिक घेऊ आणि त्यानंतर चालेल. आता तुम्हाला हे किती क्लिअर दिसेल. ओरिजिन आहे. ज्यावेळेस ठीक आहे, x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 2 याचं सोल्युशन पाहिजे आपल्याला. तर हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे का टू व्हेरिएबल आहे, तो डिफरन्स थोडासा अगोदर समजून घेऊया. नंतर बघूया की एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन कशी असते. आणि वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन चं इक्वेशन कसं येतं नंतर बघूया. अगोदर बघूया की एक्स इज इक्वल टू 2 चं सोल्युशन काय. तुम्हाला विचारलं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल चॅप्टर चालू आहे 8वी मधला CBSE बोर्डचा. आणि मग आपण सुरुवात केली होती काही दिवसांपूर्वी आणि एक्स इज इक्वल टू 2 चं सोल्युशन विचारलं. काय येणार सांगा. एक्स इज इक्वल टू 2 चं सोल्युशन काय येणार पटकन. फाइंड द सोल्युशन ऑफ द लिनियर इक्वेशन एक्स इज इक्वल टू 2. काय करणार तुम्ही तर या लाईनवरती म्हणजेच कशावरती एक्स ॲक्सिसवरती इथे ओरिजिन आहे. तर इथे 1 2 3 1 2 3 एक्स इज इक्वल टू 2 याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट काय 2 आणि मग एक्स इज इक्वल टू 2 म्हणजे एक्स ए पॉईंट असा एक पॉईंट ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 0 आहे. हे सोल्युशन आहे. हा पॉईंट आहे. कुठल्या ॲक्सिसवर पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवर. एक्स इज इक्वल टू 2 लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचं एक्स इज इक्वल टू 2 चं सोल्युशन काय तर 2,0 इज द पॉईंट. आणि मग ग्राफ पेपरवरती दाखवायचं असेल तर कशावरती तुम्ही ड्रॉ करणार तर सोल्युशन कुठे ड्रॉ करणार तर एक्स ॲक्सिसवर. फक्त एक ॲक्सिस वन डायमेन्शनल जॉमेट्री म्हणतात त्याला. तुम्ही 1D 2D 3D बघताय. 2 डायमेन्शनल जॉमेट्री म्हणजे काय तर जिथे एक्स ॲक्सिस पण आहे पण त्याबरोबर वाय ॲक्सिस पण आहे. म्हणजेच काय आहे बघा फरक कळतोय का. हे वन डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये काय वन डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये एक्स इज इक्वल टू 2 चं सोल्युशन म्हणजे काय एक पॉईंट जो कुठे एका लाईनवर आहे. एक लाईन आहे दॅट इज वन डायमेन्शनल आणि एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस पासून काय फॉर्म होता तर प्लेन तयार होतं. ह्याला म्हणतात 2 डायमेन्शनल 2D म्हणतो आपण त्याला. प्लेनवरती जो काही खेळ आहे तो 2D आणि 3D म्हणजे काय तर स्पेसमध्ये. फॉर एक्झाम्पल समजतंय का बघा 2D आणि 3D मधला फरक. काही वर्षापूर्वी आम्ही लहान असताना टॉमी अँड जेरीचं कार्टून बघायचो. त्याच्यामध्ये टॉमी जेरी जे होते ते इकडे पळायचे वरती जायचे खाली जायचे पण कुठे टेबलच्या मागे जायचे नाहीत पुढे यायचे नाहीत. म्हणजे तुम्हाला त्याची डेप्थ म्हणजे हा जो झेड ॲक्सिस आहे तिसरा तो विचारात घेतला जायचा नाही. त्याला म्हणतात 2 डायमेन्शनल जॉमेट्री. म्हणजे कार्टून काढलेले तुम्ही काढलेलं चित्र म्हणू शकतो आपण पेपरवरती काढलेलं चित्र 2D. 3D म्हणजे काय 3 डायमेन्शनल जॉमेट्री म्हणजे तर त्याच्यामध्ये झेड ॲक्सिसचा पण विचार केला जातो. फक्त राईट साईड लेफ्ट साईड अपवर्ड डाऊनवर्ड नाही पुढे आणि मागे पण. म्हणजे आजकालचे असे पण व्हिडिओ आहेत किंवा फोटो आहेत किंवा व्हिडिओ आहेत तुम्ही स्वतःहून त्याला फिरवू शकता. 3D मध्ये व्हिडिओ तुम्ही 3D व्हिडिओमध्ये एखादा त्यांनी मेन्शन केलेलं असतं एखादा व्हिडिओ आहे तर 3D मध्ये म्हणजे तो बिचारा असा इथे समोर नाचतोय तर तुम्ही तुमचा कॅमेरा तुम्ही इकडे जाऊन बघू शकता मागे त्याला फिरवू शकता मागे काय चाललंय त्याचं. 3D व्हिडिओ तुम्ही टाकलं की यूट्यूबवरती आजकाल मिळतात.
म्हणजे काय, तिथे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस बरोबर कोणता ॲक्सिस विचारात घेतला जातो, झेड ॲक्सिस. त्याचा स्टडी 11वी-12वीमध्ये मॅथ्स ठेवल्यानंतर तुम्हाला किंवा फिजिक्समध्ये सुद्धा वेक्टरमध्ये येतो स्टडी. तिथे एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेट तिन्हीचा विचार केला जातो. म्हणजेच ही डायरेक्शन, अपवर्ड डाऊनवर्ड पण आणि इनवर्ड आउटवर्ड पण, सगळ्या स्पेसचा विचार केला जातो. म्हणजे काय, स्पेस. 3D काय रिप्रेझेंट करतं, पूर्ण स्पेस, कुठेही ऑब्जेक्ट जाऊ दे. 2D म्हणजे काय, तर एक प्लेनमध्ये, याला म्हणतात कार्टेशियन प्लेन. हे जे एक्स आणि वाय ॲक्सिस पासून फॉर्म होतं याला कार्टेशियन प्लेन म्हणतात, एक्स वाय ॲक्सिस पासून. कशामध्ये, तर 2D मध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस पासून. आणि 1D मध्ये म्हणजेच 1 व्हेरिएबलमध्ये काय असतं, तर लाईन असते फक्त. जसं एक्स ॲक्सिस आहे एका लाईनवरती, समजा मी स्ट्रेट लाईनमध्ये, किंवा तुमचा प्रवास सातारपासून पुण्याकडे झाला स्ट्रेट लाईनमध्ये, तर कुठल्या कशामध्ये झाला, तर 1D मध्ये झाला. स्ट्रेट एका लाईनवरती, डायरेक्शनच बदलत नाही. तुम्ही वरती जाताय, खाली जाताय, फिरून येताय, म्हणजे तुम्ही निघाला सातारवरनं, पुण्याकडे सरळ न जाता घुसला इकडे वाईकडे, वाईमधून इकडे हायवेला आला, पण तरी पुण्याला सरळ न जाता तिकडे वाकडं लोणंदकडे घुसला, आणि तिकडून परत हायवेला शिरवळकडे आला, आणि मग असं इकडे तिकडे फिरताय. कुठली 2 डायमेन्शनल जॉमेट्री. 1D, 2D आणि 3D मधला फरक कळाला का बघा. आणि मग तुम्ही फक्त रस्त्यावरनं फिरत नाहीये, तुम्ही ते पॅराशूट घेतलं, तुम्ही फक्त पुढे मागे इकडे तिकडे जात नाहीये, तुम्ही वरती खाली पण जाताय. म्हणजे काय, तर 3D मध्ये फिरताय. म्हणजे मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट किंवा मोशन ऑफ अ बॉडी, तिन्ही मधला फरक तो विषय नाही आता, तो फिजिक्समध्ये जास्त आहे, 1D, 2D, 3D. पण आता समजून घ्यायला हरकत नाही, एका लाईनमध्ये मोशन असेल एखाद्या ऑब्जेक्टची, मोशन टॉपिकमध्ये आहे ते मी सांगितलेलं पण आहे. मोशन ऑब्जेक्ट, जर मोशन ऑब्जेक्टची मोशन जर एका लाईनमध्ये असेल तर 1D. 2 डायमेन्शनल म्हणजे एका प्लेनमध्ये असेल, सरफेसवर असेल, जसं पृथ्वीवरती आपण जमिनीवरती इकडे तिकडे फिरतोय, मोशन ऑफ द ऑब्जेक्ट इन अ प्लेन. किंवा बोर्डवरती मी डायग्राम काढतोय प्लेनवरती, किंवा टॉमी अँड जेरीचं कार्टून प्लेनवरती आहे. आत्ताचे कार्टून, ट्रान्सफॉर्मर वगैरे मूवीज बघता, स्पायडरमॅन बघता कार्टूनमधले, तर ते काय आहेत, तर 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहेत, ते 3D. आणि मग तिथे काय असतं, 3D मध्ये एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. 2D मध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस पासून प्लेन तयार होतं, एक्स वाय झेड ॲक्सिस पासून ऑक्टंट म्हणतो आपण त्याला. वेगवेगळे ऑक्टंट किती असतात, तर 8 ऑक्टंट तयार होतात स्पेसमध्ये तयार होणारे ऑक्टंट. आणि एक्स वाय 2D मध्ये एक्स वाय ॲक्सिस पासून काय तयार होतं, तर 4 क्वाड्रंट तयार होतात. प्लेन इज डिवायडेड इंटू 4 क्वाड्रंट, आणि स्पेस इज डिवायडेड इंटू 3D मध्ये 8 ऑक्टंट. आणि लाईनचं तर माहिती आहे, लाईन कशामध्ये डिवाइड करतं, तर 2 भागामध्ये डिवाइड करतं. आपल्याला बघायचं की हेच इक्वेशन x इज इक्वल टू 2 2D मध्ये किंवा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये काय असतं, तर इथे असतं x मायनस 2 इज इक्वल टू 0. याचा अर्थ 1x, x म्हणजे काय 1x प्लस 0y मायनस 2 इज इक्वल टू 0. किंवा कोणी म्हणेल की 1x प्लस 0y इज इक्वल टू 2, असं पण चालेल, असं पण चालेल. कॉन्स्टंट टर्म राईटला असेल तरी छान वाटते, शक्यतो या फॉर्ममध्ये लिहितात लेफ्टला. किंवा एक्झाम्पल सॉल्व करताना राईटला असेल तर कॅल्क्युलेशनचा पार्ट थोडासा इझी होतं. मग हे काय आहे, तर 2 डायमेन्शनल जॉमेट्री आहे. म्हणजेच याला म्हणतो आपण की याचं सोल्युशन कार्टेशियन प्लेनमध्ये, म्हणजे एक्स वाय ॲक्सिस ज्या ठिकाणी आहे तिथे फाइंड करायचं असेल, आपण इथे म्हणूया 2D मध्ये कार्टेशियन प्लेनमध्ये सोल्युशन मिळतं. आणि लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल असेल तर लाईनवरती सोल्युशन मिळतं, जे पॉईंट मिळालं आपल्याला. आता याचं सोल्युशन काय, कार्टेशियन प्लेनवरती काय मिळणार, तर 1x प्लस 0y, हेच घेऊया, 1x प्लस 0y इज इक्वल टू 2. हे सोल्युशन कशाचं आहे, हे सोल्युशन कशाचं आहे बघा, लक्ष द्या. एक्सची व्हॅल्यू 2 असेल, एक्सची व्हॅल्यू 2 असेल, 2 प्लस 0 इंटू वायची व्हॅल्यू काही असू दे,
0 इज इक्वल टू काय येणार आहे 2 असणार आहे. म्हणजे कोणता पॉईंट रिप्रेझेंट करतोय ह्याचं सोल्युशन 2,0 हा तर आहेच, पण एक्सची व्हॅल्यू 2 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 0 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू किती आन्सर येणार बघा. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली आणि वायची व्हॅल्यू किती घेतली 1 घेतली. एक्सची व्हॅल्यू 2 वायची व्हॅल्यू 1. आन्सर काय येणार आहे 1 मल्टिप्लाय बाय 0 म्हणजे 0. 2 प्लस 0 किती तर 2. सेम येतं आहे, राईट हँड साईड येते. याचा अर्थ कोणता पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतोय एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट काय 1. याच्याऐवजी एक्स कोऑर्डिनेट 2च घेतला मी, म्हणजेच 2 प्लस वाय कोऑर्डिनेट 0 मल्टिप्लाय बाय वाय कोऑर्डिनेट समजा 2 घेतला, तर आन्सर काय येणार आहे 0 मल्टिप्लाय बाय 2 0च, म्हणजे 2 प्लस 0 इज 2. म्हणजे इथे पण सॅटिस्फाय झालं. कोणता पॉईंट आहे हा एक्स कोऑर्डिनेट 2 घेतला आणि वाय कोऑर्डिनेट काय घेतला 2 घेतला. त्यानंतर अजून एक पॉईंट घेऊया. एक्स कोऑर्डिनेट मी 2 घेतलेला आहे, एक्स कोऑर्डिनेट 2 घेतलेला आहे आणि प्लस 0 मल्टिप्लाय बाय वाय कोऑर्डिनेट 3 घेतला आहे. याचा आन्सर काय येणार 3 × 0 0 आणि मग 2 प्लस 0 1 मल्टिप्लाय बाय 2 लिहितो. 1x आहे 1 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच आन्सर काय येणार याचा सुद्धा 2च येणार आहे. याचा अर्थ हे पण सॅटिस्फाय होतं आहे. कोणता पॉईंट सॅटिस्फाय करतो इक्वेशनला एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट काय घेतला आहे 3 2,3. अजून एक घेऊया. एक्स कोऑर्डिनेट समजा मी 2च घेतला प्लस 0 मल्टिप्लाय बाय -1 घेतला, तर आन्सर काय येणार हे 0 मल्टिप्लाय बाय -1 0च. 2 प्लस 0 इज 2च येणार आहे. म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 2 घेतला आणि वाय कोऑर्डिनेट काय घेतला -1. अजून एक शेवटचा पॉईंट घेऊया. 2 प्लस एक्स कोऑर्डिनेट 2 आहे प्लस 0 मल्टिप्लाय बाय वाय कोऑर्डिनेट -3 घेतला, तर आन्सर किती येणार आहे -3 × 0 0च येणार आहे. 2 प्लस 0 इज 2 म्हणजे सॅटिस्फाय झालं. RHS एवढा आन्सर येतं इथे 2 एवढा आन्सर येतं. कोणत्या पॉईंटने सॅटिस्फाय केलं एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट किती -3. आता आपण किती पॉईंट फाइंड केले बघा इक्वेशन सॅटिस्फाय करणारे. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॅटिस्फाय करणारे किती पॉईंट मिळाले आपल्याला. पहिला पॉईंट एक्स कोऑर्डिनेट 2 असेल तर वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा पॉईंट प्लॉट केला मी 2,0. त्यानंतर दुसरा एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट 1 कुठे येणार ग्राफ पेपरवरती प्लॉट करता येतो सगळ्यांना. इथे 1 2 3 4 आहे, -1 -2 -3 -4 आहे. 1 2 3 4 आणि 2,1 पॉईंट कुठे येणार ज्यांचं लक्ष आहे त्यांनी सांगा. 2,1 पॉईंट कुठे येणार एक्स कोऑर्डिनेट 2 फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट काय 1, म्हणजेच हा पॉईंट आला 2,1 2,1. त्यानंतर एक्स कोऑर्डिनेट ॲक्च्युली हे एवढंच सांगायला पाहिलं होतं, हे नंतर घेतलं चाललं असतं, मोठी फिगर झाली असती, अजून तुम्हाला कन्फ्युजन कमी झालं असतं. तरीसुद्धा यांचं लक्ष आहे, त्यांना नक्की हे समजत असेल. दुसरा पॉईंट 2,2 आहे. दुसरा 2,2 कुठे येणार एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट 2, हा दुसरा पॉईंट 2,2. तिसरा पॉईंट 2,3 आहे, एक्स कोऑर्डिनेट 2 वाय कोऑर्डिनेट 3 म्हणजे 2,3. पॉईंट प्लॉट कसे करायचे हे पण शिकतोय आपण. तिसरा पॉईंट खालचा 2,-1 आहे, एक्स कोऑर्डिनेट 2 वाय कोऑर्डिनेट -1 म्हणजेच हा पॉईंट 2,-1. आणि मग पुढचा पॉईंट आहे 2,-3 एक्स कोऑर्डिनेट 2 वाय कोऑर्डिनेट -3 2,-3 हा पॉईंट. म्हणजे पॉईंट किती मिळाले बघा कसे मिळाले. हे छान जे पॉईंट आहे त्यांच्या जोडल्यानंतर ही जी लाईन तयार झाली ही कुठल्या ॲक्सिसला पॅरलल लाईन झाली वाय ॲक्सिसला पॅरलल. कुठली लाईन तर ॲक्च्युली एक्स प्लस 0 y = 2 म्हणजेच कोणती लाईन x = 2 म्हणजेच कोणती लाईन x = 2 म्हणजे x = 2 चं सोल्युशन मगाशी लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल किंवा 1D मध्ये 1 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये आपल्याला मिळाला एक पॉईंट मिळाला फक्त 2,0 आणि आता काय मिळालं x = 2 चं सोल्युशन इक्वेशन ऑफ लाईन x = 2 हे अशा लाईनचं इक्वेशन आहे पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस. कोणत्या ॲक्सिसला पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला वाय ॲक्सिसला पॅरलल लाईनचं इक्वेशन काय आहे x = 2. म्हणजे x = 2 चं सोल्युशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये ग्राफ जर प्लॉट केला तर तो कसा येणार आहे तर हे सगळे पॉईंट फक्त मी इथे दाखवलेले नाही तर याच्यावरचे हा पॉईंट हे सगळे पॉईंट काय
इन्फिनिटी पॉईंट आहेत हे सगळे पॉईंट, म्हणजे कोणाचं सोल्युशन, x इज इक्वल टू 2चं सोल्युशन. कळलं का? एवढा मी जे काही गोंधळ घातला त्याच्यामधलं थोडंफार कळलं का? बघा आता मग आपण काय करूया, ज्यांना समजलेलं आहे चांगली गोष्ट आहे, आणि ज्यांचं कन्फ्युजन झालं आहे, ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला लिंक सेंड करेन त्यावेळेस बाकीचे बघा नका बघू, पण हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हे झाल्यानंतर पुढचं जो पार्ट आहे तो तुम्हाला इथे काय कन्फ्युजन असेल तर अजून क्लिअर करेल, कारण इथे 1D पण बघितलं 2D पण बघितलं. आता फक्त लाईनचं इक्वेशन बघूया आणि त्याचं कारण पण बघूया. x इज इक्वल टू 2 ची लाईन का आली अशी, कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आली तर y ॲक्सिसला. याचं कारण थोडक्यात काही जणांना 10th मध्ये त्यांना तर माहीत असेल, आठवत नसेल तर आता आठवेल की आता हे पहिली जी मी डायग्राम काढली होती ती बघूया परत एकदा. इथे x ॲक्सिस आहे, y ॲक्सिस आहे, ओरिजिन आहे आणि 1 2 3 1 2 3 जास्त मी वरती पुढे जात नाही, ठीक आहे. आणि मग एक पॉईंट घेतला मी इथे कुठेतरी, हा पॉईंट, हा P पॉईंट आहे आणि याचे कोऑर्डिनेट काय येणार सांगा. पॉईंट प्लॉट केलेलं आहे दिसतोय सगळ्यांना. या पॉईंटचा x कोऑर्डिनेट काय आहे 2 आहे आणि y कोऑर्डिनेट काय आहे 3 आहे, ठीक आहे. 2,3 आणि बसताना क्लास चालू असताना बसताना असा 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 सपोर्ट देऊ नका. सपोर्ट दिला की काय होतं समर्थ कळते का, टेकून बसू नका असं, म्हणजे मस्तपैकी मॅच बघाय बसलोय आणि मग आता फक्त एंडच बघायचं आहे. तोपर्यंत तर आम्ही आमचं आयुष्य म्हणजे जोपर्यंत विन किंवा लूज काहीतरी होणार आहे, पण तोपर्यंत आमचं जगच नाही, आम्ही नुसतं बसणार आहे वधिरून, दुसरं आम्हाला काही करायचंच नाही आहे. बघा महत्त्वाचा पार्ट आहे 2,3 हा पॉईंट आहे, याचा x कोऑर्डिनेट 2 आहे आणि y कोऑर्डिनेट काय 3 आहे. मग ही लेंथ याला x कोऑर्डिनेट 2, x कोऑर्डिनेटला काय म्हणतो आपण, x कोऑर्डिनेटला दुसरं नाव काय, ॲब्सिसा. स्पेलिंग चुकलं असेल तर सांगा, ABSCISSA किंवा SCSSA असेल. आणि y कोऑर्डिनेटला काय नाव आहे दुसरं, ऑर्डिनेट. आता मला सांगा हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे, 2 आहे का 3 आहे, हे डिस्टन्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स इथून इथपर्यंत 2 आहे, याचा अर्थ इथे 2 आहे म्हणजे हे डिस्टन्स किती आहे 2 आहे, हे डिस्टन्स असं 2 आहे आणि हे डिस्टन्स किती आहे 3 आहे. आणि मग हे डिस्टन्स 3 आहे म्हणजे हे डिस्टन्स 3 आहे, हे डिस्टन्स 2 आहे म्हणजे हे डिस्टन्स 2 आहे, म्हणजेच x कोऑर्डिनेट 2 आहे म्हणजे ॲब्सिसा 2 आहे. ॲब्सिसा म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम y ॲक्सिस. पॉईंटचं y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे ॲब्सिसा काय ऑर्डिनेट, x कोऑर्डिनेट का y कोऑर्डिनेट, x कोऑर्डिनेट. x कोऑर्डिनेट मीन्स डिस्टन्स फ्रॉम विच ॲक्सिस, y ॲक्सिस. आणि y कोऑर्डिनेट 3 आहे, ऑर्डिनेट म्हणतो आपण त्याला. ऑर्डिनेट म्हणजे उभा, लक्षात ठेवा इथे आडवं डिस्टन्स जे आहे ते ॲब्सिस आहे आणि उभं डिस्टन्स म्हणजे काय ऑर्डिनेट. ऑर्डिनेट म्हणजे कुठल्या ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, ऑर्डिनेट म्हणजे y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट म्हणजे कोणत्या ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, x ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे x कोऑर्डिनेट का y कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट म्हणजे कुठल्या ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, x ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स. म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला हे कळालं की x कोऑर्डिनेट 2 काय आहे, तर त्याचं x कोऑर्डिनेट 2 काय आहे तर त्या पॉईंटचं कुठल्या ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स 2 आहे, y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स 2 आहे. ठीक आहे, एकदा माईक चालू करून सांगा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार असेल तर एक 5 मिनिटानंतर 10 मिनिटानंतर होणार नाही. x कोऑर्डिनेट म्हणजे कोणत्या ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, y ॲक्सिस पासूनचं. आणि y कोऑर्डिनेट म्हणजे कुठल्या ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, x ॲक्सिस पासून. म्हणजेच x कोऑर्डिनेट म्हणजे ॲब्सिसा का ऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट म्हणजे
म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट का एक्स कोऑर्डिनेट? हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि वर्टिकल डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे, लक्षात आहे सगळ्यांच्या. आता लक्षात आहे सगळ्यांनी. काय करूया तर समजा मी ही लाईन ड्रॉ केली. नाही, ही लाईन कशाला, ही लाईन नाही. मी आता तुम्हाला हे समजलेलं आहे असं मी समजतो आणि मग पुढे जाऊया. हां, समजा 1 2 3 इथे लाईन आहे 2 आणि मग हा पॉईंट घेतला तर या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती? वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती? 2. म्हणजे कोणता कोऑर्डिनेट 2? या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 2, बरोबर आहे. वाय कोऑर्डिनेट असू दे 0 आणि इथे पॉईंट घेतला तर याचं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती? म्हणजे हे डिस्टन्स 2 आहे ना, म्हणजे वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स 2 आहे. म्हणजे कोणता कोऑर्डिनेट 2 आहे? एक्स कोऑर्डिनेट 2. या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती? 2. या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती? 2. ह्या सगळ्या पॉईंटचा कोणता कोऑर्डिनेट 2 आहे हा घेतला निगेटिव्ह साईडला तर याचं हे डिस्टन्स किती आहे? कुठल्या ॲक्सिसपासूनचं? वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती आहे? 2. कोणता कोऑर्डिनेट 2 आहे? एक्स कोऑर्डिनेट. हा पॉईंट घेतला तरी त्याचा एक्स कोऑर्डिनेट 2 काय आहे तर या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स 2 आहे. एक्स कोऑर्डिनेट 2 आलेला आहे. वाय कोऑर्डिनेट काही असू शकतो पण सगळ्यांचा कोणता कोऑर्डिनेट सेम आहे? एक्स कोऑर्डिनेट सेम आहे. किती येतो? एक्स इज इक्वल टू 2. म्हणून लाईनचं इक्वेशन काय आहे? एक्स इज इक्वल टू 2. बरोबर. लाईनचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 2 कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आली? पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस. वाय ॲक्सिसला पॅरलल लाईनचं इक्वेशन काय? एक्स इज इक्वल टू 2. त्याच्या अगोदर हा पॉईंट घेतला तर याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे? याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे? कुठल्या ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स? हा कुठल्या ॲक्सिसवर आहे? वाय ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स किती येते? 0. या पॉईंटचं कुठल्या ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स 0 आहे? Y axis. म्हणजे कोणता कोऑर्डिनेट 0? Y. वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे कुठला कोऑर्डिनेट? Coordinate 0. परत एकदा, या पॉईंटचा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे? X coordinate. कुठल्या ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स 0 आहे? कुठल्या ॲक्सिसवर आहे? Y axis. आपण इंडियापासूनचं डिस्टन्स किती आहे आपलं? 0. म्हणजे वाय ॲक्सिसवर पॉईंट असेल तर वाय ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स किती आहे? 0. म्हणजे कोणता कोऑर्डिनेट 0? याचा एक्स कोऑर्डिनेट 0. या पॉईंट कुठल्या ॲक्सिसवर आहे? वाय ॲक्सिसवर. वाय ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स किती आहे? 0. म्हणजे कोणता कोऑर्डिनेट 0? वाय ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स म्हणजे. X coordinate. तसंच हा पण पॉईंट कुठलाही पॉईंट घेतला तरी तो कुठल्या ॲक्सिसवर आहे? वाय ॲक्सिसवर आहे आणि त्याचं वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे कोणता कोऑर्डिनेट? एक्स कोऑर्डिनेट. या सगळ्यांचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0. म्हणून वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय? आणि वाय ॲक्सिसला पॅरलल 2 युनिट डिस्टन्सवरती असणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय? जी 2,0 पॉईंटमधून पास होते आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असते. एक्स इज इक्वल टू 2. आणि मग वाय ॲक्सिस पासून -3 युनिट डिस्टन्सवरती असणारी पॉईंट जी वाय ॲक्सिसला पॅरलल आहे या लाईनचं इक्वेशन काय येणार? किती युनिट डिस्टन्स आहे? 3 युनिट आहे. लेफ्ट साईडला आहे का राईट साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. आणि कोणत्या पॉईंटमधून पास होते? -3,0 मधून पास होते. कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आहे? वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. तर या लाईनचं इक्वेशन काय येणार सांगा? एक्स इज इक्वल टू -3. एक्स इज इक्वल टू -3 म्हणजेच काय? एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 2 म्हणजे काय? एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. दोन्हीचा अर्थ एकच आहे. कळलं? कुठल्या ॲक्सिसला पॅरलल लाईनचं इक्वेशन पाहिलं आपण? वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय आलं? एक्स इज इक्वल टू 0. वाय ॲक्सिसचं इक्वेशन समथिंग कशाला? वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय आलं?
एक्स इज इक्वल टू 0. वाय ॲक्सिस पासून 5 युनिट डिस्टन्सवरती, राईटला 5 युनिट डिस्टन्सवरती असणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय? जी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे आणि कोणत्या पॉईंटमध्ये एक्स ॲक्सिसला कट करणार. 5 युनिट डिस्टन्सवरती लाईन आहे. कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार एक्स ॲक्सिसला? 5,0 आणि कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आहे? वाय ॲक्सिसला. लाईनचं इक्वेशन काय येणार सांगा? आणि तेच जर लेफ्ट साईडला असेल 5 युनिट डिस्टन्स वाय ॲक्सिस पासून लेफ्ट साईडला 7 युनिट घेऊया. 7 युनिट डिस्टन्स लेफ्ट साईडला वाय ॲक्सिस पासून 7 युनिट डिस्टन्स लेफ्ट साईडला असेल लाईन आणि ती कुणाला पॅरलल आहे? वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. त्या लाईनचं इक्वेशन काय येणार? एक्स इज इक्वल टू -7 म्हणजेच एक्स प्लस 7 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये काय अडचण आहे का? कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आणि कुठल्या ॲक्सिसचे इक्वेशन पाहिले आपण? वाय ॲक्सिसला पॅरलल आणि वाय ॲक्सिसचं इक्वेशन. परत एकदा 30 सेकंदामध्ये आपण, तुम्ही शॉर्ट बघता तसं एका शॉर्टमध्ये बघून टाकूया. वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय आहे? सगळ्यांचे माईक चालू करा, सगळ्यांनी बोला. चारुशीला सुद्धा, अक्षरा, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी पण माईक चालू करा. वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय? बापरे, अरे माईक चालू करा की, ऐकतच नाहीत. हां आदिती, काय झालं? व्हिडिओ का बंद आहे? माईक चालू करा. वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय पाहिलं? हे बरं आहे. चला सगळ्यांनी माईक चालू करा. काय माहिती आहे का, या युनिवर्समध्ये जेवढी फुलं आहेत ना त्यातलं तुम्हाला कुठलं फुल आवडतं त्याचं नाव सांगायचं आहे. पटकन प्रत्येकाने माईक चालू करून. तुम्हाला बोलता येते का बघायचं मला. आणि कलर पण सांगा, फुलाचं नाव आणि कलर. हां, कुठून स्टार्ट करताय? प्रज्वल, पटकन. काय म्हणला? रोज. अरे कलर पण सांग ना, काळा रोज का पांढरा रोज का काय? लाल रोज. बर, लाल गुलाब. बर, पुढे ज्ञानेश्वरी. अरे लोटसचा पण वेगवेगळे कलर असतात का रे लोटसचे? कोणता? हां, पिंक कलरचा लोटस. बर, पुढे अपूर्व. जसे माझ्या स्क्रीनवर आहे त्या लाईनमध्ये विचारतो मी. लोटस. कलर? पिंक. पिंक. बर, आदित्य. पिंक कलरचं लोटस. हां, प्रीती. पिंक रोज. पुढे अक्षरा. कलर सांगा की. हां, रणवीर. ब्लॅक कलरचा रोज. ब्लॅक कलरचा रोज. बर, तबसुम. रेड कलरचा रोज. कोणता कलर? रेड. ग्रे कलरचा रोज. रेड कलर. रेड कलर. सॉरी रेड कलर. बर, पुढे आयुष. रेड कलरचा लोटस. रेड कलरचा लोटस. बर, मला येलो, ऑरेंज आणि पिंक आठवत आहेत. रेड कलरचा लोटस. बर, राशी. रेड रोज. रेड रोज. समर्थ. काय रोजकडे कधी बघितलं नाही, एवढं लक्षच दिलं नाही काय? अरे रोजच होय. कुठला कलर? मल्टी कलर. अयो, मल्टी कलर. बर, आर्या.
व्हाईट कलरचा मोगरा. बर. सानिका पिंक रोज. पिंक कलरचं काय? रोज. रोज. पुढे अनुष्का रेड कलरचं रोज. रेड रोज. चारुशीला चारुशीला व्हिडिओ ऑन झाला, माईक चालू कर. व्हाईट कलरचा रोज. आदिती आदिती रेंजचा प्रॉब्लेम आहे का? येलो कलरचं डॅन्डलाईन. काय सांगितलं? येलो कलरचा डॅन्डलाईन. बापरे, हे मराठीमध्ये नाव आहे का? मला आम्हाला समजेल असं. बर. व्हिडिओ का बंद आहे? रेंज प्रॉब्लेममुळे का आदिती? एवढे छान रोज तुम्हाला आवडतात आणि लोटस आवडतात, तर मग आता वाय ॲक्सिसचं इक्वेशन सांगा. परत एकदा सगळ्यांनी माईक चालू करून. वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय? एक्स इज इक्वल टू 0. वाय ॲक्सिस पासून 2 युनिट डिस्टन्सवरती असणारी लाईन पॅरलल आहे वाय ॲक्सिसला. त्या लाईनचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू समथिंग असणार. किती युनिट डिस्टन्स आहे? 2 युनिट. म्हणजेच लाईनचं इक्वेशन काय आहे? एक्स इज इक्वल टू 2. महत्त्वाची, ती कुणाला पॅरलल आहे? वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. आणि कुणाला कट करणार? तर एक्स ॲक्सिसला कट करणार. कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार ते न बघता तुम्हाला सांगता आलं पाहिजे 2,0. त्यानंतर वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन आहे. कुठल्या साईडला आहे? तर निगेटिव्ह साईडला आहे. किती युनिट डिस्टन्सवरती आहे? 3 युनिट डिस्टन्सवरती आहे. तर या लाईनचं इक्वेशन काय असणार? वाय ॲक्सिसला पॅरलल 3 युनिट डिस्टन्सवरती असणार लाईनचं इक्वेशन काय? एक्स इज इक्वल टू -3. आणि ती लाईन एक्स ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार? -3,0. पुढे समजा तुम्हाला असं विचारलं एक्स इज इक्वल टू 5 लाईन कुठे आहे सांगा, तर पटकन लक्षात आलं पाहिजे एक्स इज इक्वल टू 5 म्हणजे कुठल्या ॲक्सिसला पॅरलल? वाय ॲक्सिसला पॅरलल. उभी का आडवी? एक्स इज इक्वल टू समथिंग म्हणजे उभी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल. आणि मग कुठल्या ॲक्सिसला कट करणार? एक्स ॲक्सिसला कट करणार. राईट साईडला लेफ्टला +5 आहे तर राईट साईडला -5 असेल तर लेफ्टला. कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार? 5,0. हे जर एक्स इज इक्वल टू -7 असेल, एक्स इज इक्वल टू -7 म्हणजे काय? एक्स + 7 इज इक्वल टू 0. मग असं विचारलं तरी ही लाईन कुठल्या ॲक्सिसला पॅरलल? तर एक्स इज इक्वल टू 0ला पॅरलल. राईटला का लेफ्टला? लेफ्टला. किती युनिट डिस्टन्सवरती? वाय ॲक्सिस पासून 7 युनिट डिस्टन्सवरती. कुठल्या ॲक्सिसला कट करणार? एक्स ॲक्सिसला. कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार? एक्स ॲक्सिसला -7,0. आता बघा, लक्ष द्या. याच्यानंतर आपण किंवा हां 1 2 3 4 1 2 3 आणि मग 4. याच्यामध्ये ही लाईन घेऊया, किंवा ही लाईन नको, आपण एक्स ॲक्सिस घेऊया. एक्स ॲक्सिस हा पॉईंट आहे, एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट आहे. एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे कोणता कोऑर्डिनेट? एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट. या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट काय? 0. ओरिजिन आहे 0 0च असणार. या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट किती असणार? 1 2 3 4 आहे. 1 2 3 4 म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय? 0 1 0. दुसरा 2 0. तिसरा 3 0. आणि लेफ्ट साईडला असेल -1 -2 -3, तर -1 0 -2 0 -3 0. कोणत्या कोऑर्डिनेट 0 आला? या सगळ्यांचा, एक्स ॲक्सिसवरच्या सगळ्या पॉईंटचा कोणता कोऑर्डिनेट 0 आला? वाय कोऑर्डिनेट 0 आला. का? तर एक्स ॲक्सिसवरती पॉईंट असेल तर त्याचं कशापासूनचं डिस्टन्स 0 आहे? तर एक्स ॲक्सिस पासूनचा. आणि एक्स ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स म्हणजेच कोणता कोऑर्डिनेट?
y इज इक्वल टू 0. म्हणजे 2 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0. ॲक्च्युली 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये काय असतं तर y पण 0 असतो आणि z पण 0 असतो. ते नंतर बघूया, गरज नाही आता, 11वी-12वीत वेक्टरमध्ये लागेल ते. पण सध्या तरी एक्स ॲक्सिसवरती पॉईंट असेल तरी त्याचा कोणता कोऑर्डिनेट 0 असतो, y कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणून या लाईनचं एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू 0. आता बघा लक्ष द्या, 1 2 हे डिस्टन्स किती आहे, 2 युनिट डिस्टन्स आहे. आणि वरती म्हणजे कुठल्या ॲक्सिसपासूनचा हा पॉईंट घेतला तरी, हा पॉईंट घेतला तरी, हा पॉईंट घेतला तरी, कुठलाही पॉईंट या लाईनवरचा असेल तरी त्याचा कुठल्या ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स सेम आहे. आणि एक्स ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स म्हणजेच कोणता कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट. म्हणजे या सगळ्यांचा कोणता कोऑर्डिनेट सेम असणार आहे, या सगळ्या पॉईंटचा y कोऑर्डिनेट सेम असणार आहे. किती युनिट असणार आहे y कोऑर्डिनेट, +2 का -2, y इज इक्वल टू 2. लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू 0 लाईन कशाचं इक्वेशन, y इज इक्वल टू 0 म्हणजे कुठल्या लाईनचं इक्वेशन, एक्स ॲक्सिसचा. आणि एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईनचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू 2. किती युनिट डिस्टन्सवरती, 2 युनिट. आणि मग कुठल्या ॲक्सिसला कट करणार ती लाईन, y ॲक्सिसला. कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार, कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार, हा पॉईंट आहे 0,2. परत विसरताय तुम्ही, y ॲक्सिसवरचा पॉईंट म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट 2. म्हणजेच कुठल्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणार y ॲक्सिसला, 0,2. परत एकदा पहिल्यापासून, एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू 2. कारण काय तर एक्स ॲक्सिसवरचा कोणताही पॉईंट असेल तरी त्याचा कोणता कोऑर्डिनेट सेम असतो किंवा 0 असतो. का 0 असतो तर एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स म्हणजे y कोऑर्डिनेट, म्हणजे y कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणून लाईनचं इक्वेशन काय, एक्स ॲक्सिसचा y इज इक्वल टू 0. त्यानंतर एक्स ॲक्सिसपासून 2 युनिट डिस्टन्स पॉझिटिव्ह साईडला, अपवर्ड डिरेक्शनमध्ये वरच्या साईडला जर एखादी पॅरलल लाईन असेल कुठल्या ॲक्सिसला, एक्स ॲक्सिसला, तर त्या लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू 2. पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस पॉईंट चालला आहे म्हणजेच एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईनचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू समथिंग. आणि मग समथिंग म्हणजे काय, 2 युनिट वरती 2 युनिट असेल तर y इज इक्वल टू 2. खाली 2 युनिट असतं तर y इज इक्वल टू -2. इथे -1 आहे, इथे -2 आहे आणि इथे -3 आहे समजा. आणि मग ही लाईन घेतली, -3 मधून पास होणार आहे, -3. आणि मग या लाईनचं हे डिस्टन्स म्हणजेच ही पण लाईन एक्स ॲक्सिसला पॅरललच आहे. म्हणजे कोणाला पॅरलल आहे, y इज इक्वल टू 0 ला पॅरलल आहे. मग या लाईनचा कोणता कोऑर्डिनेट सेम येणार आहे, 3, y कोऑर्डिनेट 3 येणार आहे. y कोऑर्डिनेट 3 येणार का -3 येणार, -3 का येणार तर निगेटिव्ह y ॲक्सिसला आहे, निगेटिव्ह y ॲक्सिसमध्ये कट करताय. याचे कोऑर्डिनेट सगळं ज्या ठिकाणी y ॲक्सिसला कट करते लाईन त्याचे कोऑर्डिनेट काय येणार, 0,-3. आणि मग ही लाईन कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू 0. या लाईनचं इक्वेशन काय येणार, म्हणजेच y + 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच y इज इक्वल टू -3 लाईन असेल तर एक्स ॲक्सिसला पॅरलल असते. परत एकदा, y इज इक्वल टू 2 लाईन कुठल्या ॲक्सिसला पॅरलल, एक्स ॲक्सिसला पॅरलल. कुठल्या ॲक्सिसला कट करणार, y ॲक्सिसला. कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार, 0,2. आणि y इज इक्वल टू -3 लाईन असेल तर कुठल्या ॲक्सिसला पॅरलल, परत एकदा एक्स ॲक्सिसला पॅरलल. म्हणजे कुणाला कट करणार, y ॲक्सिसला. कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार, आणि मग मला सांगा 5 युनिट डिस्टन्सवरती लाईन आहे, एक्स ॲक्सिसपासून 5 युनिट डिस्टन्सवरती एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन आहे. लाईनचं इक्वेशन काय येणार, y इज इक्वल टू +5 येणार का y इज इक्वल टू -5 येणार. वरती असेल तर +5, खाली असेल तर -5. म्हणजेच y -5 इज इक्वल टू 0 आणि y +5 इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू +5 लाईन जी आहे, y इज इक्वल टू 5 लाईन कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू 0. एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन 5 युनिट डिस्टन्सवरती. याचं डिस्टन्स किती आहे लाईनचं, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसपासून 5 युनिट डिस्टन्सवरती लाईन आहे. तर त्या लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू 5. मग कुठल्या ॲक्सिसला कट करणार ती, इंटरसेक्ट करणार. कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणार,
आणि जर y इज इक्वल टू -5 असेल तर, आणि मग हे एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईनचं इक्वेशन समजलं. आता x इज इक्वल टू के आणि x इज इक्वल टू h आणि y इज इक्वल टू के, या दोन लाईनचे इक्वेशन कसे असणार सांगा. दोन्ही सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. h आहे पॉझिटिव्ह आहे. x इज इक्वल टू h ही लाईन कुठल्या ॲक्सिसला पॅरलल, x इज इक्वल टू h ही लाईन कुठल्या ॲक्सिसला पॅरलल, y ॲक्सिसला. म्हणजे असे असेल, x पॉझिटिव्ह असेल तर, बरोबर आहे. किती युनिट डिस्टन्सवरती असेल ही, h युनिट. म्हणजेच x ॲक्सिसला कट करणार. कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार x ॲक्सिसला, h,0 पॉईंटमध्ये कट करणार. लाईनचं इक्वेशन काय, x इज इक्वल टू h. आणि h निगेटिव्ह असेल तर y ॲक्सिसलाच पॅरलल असणार, फक्त राईटच्या ऐवजी तेवढ्या डिस्टन्सवरती लेफ्टला असणार, x इज इक्वल टू h. तसंच y इज इक्वल टू के लाईन कशी असणार सांगा, कुठल्या ॲक्सिसला पॅरलल, y इज इक्वल टू के, x ॲक्सिसला पॅरलल. वरती का खाली, के पॉझिटिव्ह आपण कन्सिडर केलं म्हणजे y इज इक्वल टू के ही लाईन पॉझिटिव्ह साईडला असणार. आणि किती युनिट डिस्टन्सवरती असणार, के युनिट डिस्टन्सवरती. कुठल्या ॲक्सिसला पॅरलल, x ॲक्सिसला पॅरलल. के युनिट डिस्टन्सवरती असणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू के. आणि मग ती लाईन y ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये कट करणार, 0, के. हे झालं एच के म्हणजे स्टँडर्ड फॉर्म. आणि याच्यामध्ये के जर निगेटिव्ह असेल तर तेवढ्या डिस्टन्सवरती ओरिजिनपासून किंवा एक्स ॲक्सिसपासून खाली येणार ती लाईन पॅरलल असणार एक्स ॲक्सिसलाच. अशा पद्धतीनं तुम्हाला आता पहिल्या ग्राफमध्ये काय काढायचं आहे तर एक्स ॲक्सिस कुठं गेला, एक्स ॲक्सिस तिकडे. पहिल्यांदा वाय घेऊया. वाय ॲक्सिसचं इक्वेशन आणि वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन कुठली काढणार, x इज इक्वल टू 2 काढायला आवडेल का, x इज इक्वल टू -3 काढायला आवडेल. आणि एकाच ग्राफमध्ये तिन्ही सुद्धा काढताय का, x इज इक्वल टू 0 पण, x इज इक्वल टू 2 पण आणि x इज इक्वल टू -3 पण. तिन्ही पण एकाच ग्राफ पेपरवरती काढा, प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांच्याकडे ग्राफ पेपरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नोटबुकमध्ये काढलं तर चालेल, फक्त व्यवस्थित डिस्टन्स घ्या. त्यानंतर आपण एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन काढायची आहे. त्याच्यामध्ये x इज इक्वल टू रेक्टेंगल केलेलं आहे मी, y इज इक्वल टू 0 आहे, एक्स ॲक्सिसचं इक्वेशन आहे. आणि 2 युनिट डिस्टन्सवरती लाईन काढा, y इज इक्वल टू 2. त्यानंतर y इज इक्वल टू 5 काढायची असेल तर काढा, दोन्हीपैकी एक काढा, दोन्ही काढा चालेल. y इज इक्वल टू -3 आणि y इज इक्वल टू -5 यापैकी दोन्ही काढा किंवा दोन्हीपैकी एक काढा. आणि शेवटी एक्स ॲक्सिसपासून h डिस्टन्सवरती, के डिस्टन्सवरती, एक्स ॲक्सिसपासून के युनिट डिस्टन्सवरती लाईन ड्रॉ करायची, y इज इक्वल टू के, हे के युनिट. आणि y ॲक्सिसपासून h युनिट डिस्टन्सवरती लाईनचं इक्वेशन आहे x इज इक्वल टू h. म्हणजे तुम्हाला आता 3 ग्राफ काढायचे आहेत. एका ग्राफमध्ये एक्स ॲक्सिसचं इक्वेशन, त्यानंतर x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू -3. दुसऱ्या ग्राफमध्ये y ॲक्सिसचं इक्वेशन y इज इक्वल टू 0, त्यानंतर y इज इक्वल टू 2 किंवा y इज इक्वल टू 5, पॉझिटिव्ह साईडची दोन्हीपैकी एक लाईन काढा. त्यानंतर y इज इक्वल टू -3 किंवा y इज इक्वल टू -5 तुम्हाला आवडेल ती. त्यानंतर तिसऱ्या ग्राफमध्ये स्टँडर्ड घेऊया h आणि k. h युनिट डिस्टन्सवरती असणार लाईनचं इक्वेशन x इज इक्वल टू h, y ॲक्सिसपासून y ॲक्सिसला पॅरलल, आणि x ॲक्सिसला पॅरलल लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू k.